होय होय. मंडळी बघा, 8 दिवसांचा जेवणा खाण्याची सोय बघा कशी टेम्पोमध्ये भरून टेम्पो तयार. प्रकारचे फॉर्म्स असतात जे पालखी पदयात्रेमध्ये येण्यापूर्वी पदयात्री सेवकांकडून भरून घेतले जातात, त्यांचे डिटेल्स. पोशाखासोबत आपण माऊली काय देतो? पोशाख म्हणून आपण टी शर्ट आणि टी शर्ट देतोय, एक साईनचा फेटा देतोय, हां लुंगी देतोय, लुंगी. असं आमच्या मंडळाचा बॅच आहे. थीम आहे देवासोबत देवाच्या भेटी. ठीक आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज. बाबांची सजावट आदल्या दिवशीपासूनच चालल्याने आपला दादा रणजित दादा करतोय, त्यामुळे प्रश्नच नाही. काय दादा? एक नंबर बाबांची सेवा. सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत, हिऱ्या मोत्यांचा हार हा डोलतोय गळ्यात. नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत राव आणि तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईव्हच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. देवासोबत देवाच्या भेटीला असा भाव, असा वाक्य उराशी बाळगून ओम साई सेवा मंडळ डोंबिवली पूर्व विभागातील निघालंय बाबांच्या भेटीला शिर्डीला. आणि ते सगळं सादरीकरण तो सोहळा पाहण्यासाठी आपण इथे सकाळी आलेलो आहोत. आणि त्यातून दुग्धक सरकार योग असा की माझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत असेल की अचानक भयानक मनात आलं, बाबांनी बोलवलं, टी शर्ट घातलेलं आहे आणि बाबांच्या भेटीला चाललेलो आहे. खूप मनातून वेगळे भाव आहेत, शब्दात सांगता येणार नाही मला, पण बाबांनी बोलवलं आणि आपण बाबांच्या भेटीला चाललेलो आहे. एकंदरीत कसा असणार आहे सोहळा याचा आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय काय रूपरचना असते, काय काय प्रोग्राम असतात हे आपण नंतर नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. ओम साई.
माऊली सर्वांना ओम साईराम. स्वप्नील माऊली आणि इतर सेवकांचं स्वागत आहे आपल्या मराठा लाईफ चॅनलमध्ये. मंडळी, गेल्या वर्षीचा पहिला अनुभव होता जो आपण व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला, थोडक्यात पोहोचवला. पण यावेळेला संक्षिप्त स्वरूपात आणखीन पोहोचवायला मला आवडेल की स्वप्नील माऊलींना विनंती करेन की यावेळचा पदयात्रेचा सोहळा 11 तारखेला निघणार. दरवर्षीप्रमाणे 11 जानेवारीला निघतोय, त्याप्रमाणे यावर्षीची उपाययोजना थोडक्यात कशी असेल आणि काय आकर्षण असेल यावेळेच्या पदयात्रेचं, हे तुम्ही थोडक्यात सांगा. ओम साईराम. आपल्या मंडळाचं यावर्षी 21वं वर्ष आहे. 2004 मध्ये आपण हे मंडळ स्थापन केलेलं 36 जणांमध्ये. यावर्षी आपला आकडा गेल्या वर्षीपेक्षा 100 माणसांनी वाढलेला आहे. तसंच आपण यावर्षी 325 माणसं आहेत. यावर्षी आपले 2 साई सेवक आहेत, जसं हरिमामा आहेत आणि आपले सासवडे माऊली, यांचं 25वं वर्ष आहे यावर्षी पालखीचं. त्यामध्ये आमचा एक जो जोश वेगळा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचाच अनुभव. गेल्या वर्षी तुम्ही इथे टेलिकास्ट करायला आले, पण यावर्षी तुम्हीच फॉर्म भरलेला आहे यावर्षी पालखीचा. तुम्हाला माहिती आहे अनुभव पालखीचा काय आहे. नक्कीच नक्कीच. तसंच आमचे जुने सहकारी पण आहेत जे पालखीला कष्टाने वाटवत नाही, यावं. तसं गाडी माऊली आहेत, ते यावर्षी आलेले आहेत. भगत माऊली आहेत आमचे, त्यांचं मंदिर आहे. आणि हे कसं आहे, नॉन पॉलिटिकल मंडळ आहे. त्याच्यामुळे हा जोमानी आणि जोमानी हा कधी पण आयुष्यभर चालू राहणार. स्वप्नील माऊली असतील किंवा अजून कोण असतील, पण ह्या ओम साई संबंध हा चालू राहणार. बाबांचीच कृपा आहे. बाबांच्या कृपेने हे सगळं आज इथपर्यंत पोहोचलोय आपण. आणि ही जी आम्हाला बाबांना एवढीच विनंती आहे की ही जी आमची सेवा आहे ती असंच बाबांकडून घडत राहू. सगळ्या साई भक्तांना एकत्र करून त्यांच्याकडून ही त्यांच्या माध्यमातून साई सेवकडे चालू राहणे आणि येणाऱ्या भावी पिढीला सुद्धा की ही जी प्रथा पडलेली साईंची जी गोड लागली ही अशीच खंडित राहावी हीच आमची बाबांच्या विनम्र प्रार्थना आहे. नक्कीच नक्कीच. जसं काय स्वप्नील माऊलींनी सांगितलं की मंडळाचं 21वं वर्ष आहे, त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात माझी सुद्धा 21वी पालखी असेल. आणि फॉर्म तर भरलेला आहे मी आणि मी येणार सुद्धा आहे, फक्त एक दिवस उशीर राहणार आहे. नक्कीच या स्वर्ग सुखाच्या प्रवासाला तुम्हा सर्वांना या मराठा लाईव्ह चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. तुमचा प्रवास सुरू आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. चाललोय पायी पायी, शिर्डीला चाललोय पायी पायी. पालखीला चालत जाणार आहे? हो, 14 तारखेला. दरवर्षी जातो? नाही, यावर्षी पहिलं वर्ष. यावर्षी पहिलं वर्ष आहे. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय. एक्साइटेड आहे? हो. तुला ऑल द बेस्ट. प्रजन समुदाय घेऊन चाललाय किसन पायी. राजन समुदाय घेऊन चाललाय. बोले कसं वाटतंय तुम्हाला पालखीमध्ये? एक नंबर छान वाटतंय. कितवं वर्ष आहे पालखीचं? मी सलग आज 3 वर्ष अगोदर गेलेलो. कोरोना काळामध्ये मला जमलं नाही. आज पहिलं वर्ष आहे. तुम्हाला ऑल द बेस्ट. तुमचा प्रवास चांगला हो. शिर्डी वाले
की पालकी साईनाथ 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 की पालकी साईंची पालखी घेऊन खांद्यावर मुखी घेऊन नाव श्रद्धा सबुरी साई बाबांची पालखी घेऊन खांद्यावर मुखी घेऊन नाव श्रद्धा सबुरी साई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन मी असं ऐकलंय की पालखी ही ओम साई सेवा मंडळ याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा अवघे 35 जण होते आणि त्या 35 जणांसोबत तुम्ही सुद्धा होता त्यांच्या पोटाची काळजी घ्यायला. काय अनुभव होता त्यावेळेचा आणि आताची काय परिस्थिती आहे थोडक्यात सांगा. त्यावेळेला आम्ही 30-35 जण होतो. आम्ही 4-5 जणी जेवण करायला होतो. त्याची आजी ना पांडवकर मी आम्ही सगळी जण तिथे 4-5 जणी होतात. 4-5 जणी तुमचं होतो. नाव काय आहे? सुलभा रामकृष्ण चोरगे. सुलभा रामकृष्ण चोरगे चोरगे. तर तुम्ही त्या 35 जणांसोबत त्यांच्या पोटाची काळजी घ्यायला म्हणजे असं पुण्य तुमच्या मनात पडलंय की जे बाबांच्या सेवेला गेल्या आणि त्यांच्या पोटाची काळजी तुम्ही माझी सगळी मुलं आहेत. ती मुलांप्रमाणेच वागते आणि माझीच मुलं आहेत. माझी सगळी 4 मुलं आहेत. पण चौघांबरोबर माझी सगळीच मुलं माझ्याबरोबर आनंदाने राहतात, आनंदाने येतात. त्या 35 जणांचा 350 मध्ये रूपांतर झालेलं आहे. त्याच्या 500 मुलांचं होऊन परत त्यांच्या पालख्या पण वाढल्या. इथे म्हणजे आयरे गावात, पश्चिमेला, नंतर आजगे गावात, असं म्हणजे ह्याच्यातूनच काही पालख्या काढल्या. खूप छान तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुमचा अनुभव ऐकून असं तुमचं प्रेम आमच्यावर सुद्धा राहून देत. खूप खूप धन्यवाद. सगळं माझं पाठी सगळ्यांचा आनंद मला असंच मिळावा, असंच माझी इच्छा आहे आणि आनंदाने सर्व मुलं आनंदाने राहावी, आनंदाने यावीत, आनंदाने वागावी हेच माझी. ओम साईराम. साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा. शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो
हा होता पदयात्रेचा सुरुवातीच्या दिवसाचा सोहळा. यावरून तुम्ही नक्कीच अंदाज लावला असेल की पुढचे 7 दिवस कोणत्या जोशात आणि कसे जात असतील याचा तुम्हाला थोडा तरी अंदाज आला असेल. खूप स्वर्गसुखाचा प्रवास जो म्हणतात तो या प्रकारे असतो. म्हणजे कसलंही टेन्शन न बाळगता, कसला उराशी काही मनात भाव न ठेवता, कोणतेही दुसरे मनात वाईट विचार न ठेवता फक्त बाबांच्या दिशेने, आपल्या देवाच्या दिशेने चालत राहायचंय. डोक्यावर कसलेच विचार नसतात. हे 8 दिवस असे असतात ना की आपण कुठे वेगळ्याच दुनियेत आहोत असं असतं की फक्त उठायचं, देवाचं गुणगान गायचं, देवाचा प्रसाद खायचा, देवाच्या दिशेने चालायचं, पुन्हा गुणगान गायचं, पुन्हा नामस्मरण गायचं, पुन्हा प्रसाद खायचा, पुन्हा झोपायचा, पुन्हा हा असा प्रवास 8 दिवस चालू असतो. आणि त्याच्यात माणसाला दुनियेशी विसर पडतो. हे मी स्वतः अनुभवले आणि असाच काहीसा हा पदयात्रेचा सोहळा असतो जो आज आपण बघितला. तर हा होता असा व्हिडिओ बाबांच्या पदयात्रेचा सोहळा जो मी तुम्हाला तितकं जास्त शक्य होईल तितका संक्षिप्त स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कॉमेंटद्वारे कळवा. असेच छान छान व्हिडिओ यापुढे आणण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा बाय बाय. देव पाठीशी आहे.